कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वाटतंय तिथं गाव गाजतंय. सुरी नाही आमच्याकडे वेळीची. सुरी नाही आम्ही कापत, आम्हाला नाही सुरीने कापायला. पण ह्याच्यावर मला नाही हेच कापता. हळूहळू काप ना. सुरी तर सगळ्यांकडे असते ना यार, गाव असू दे किंवा काही असू दे, सुरी तर असली पाहिजे ना, पण ते पण नव्हतं. कापू. हा, सुरीपेक्षाही हलकं उलट, पटापटा होणार, तुला जसं पाहिजे तसं. खोबरं कापायचं होतं बरं का, आणि मला प्रश्न पडला की सुरी का नाहीये त्या घरामध्ये. लागलो नाही, भीती वाटते मला ते लागण्याची. नीट झोल पटापटावर. तसं फटाफट आवाज समजला ना. असं करून मला नको शिकू. नका कशाला दिली दात कचरायला मी करायला का नीट करतो पटापटावर. रामा आवर. मी इकडे टास्क मेन लीड मी आहे, समजलं ना. हा, आज गुरु मी तुझा. पोरगी शिकली, प्रगती झाली. शिकले. आता तुम्हाला सुट्टी आजी, आता जमलं मला. आता असं खुर्ची घालायचं, बसायचं, कव करून आणायला खायला. मला तर एवढं भारी वाटायला लागलं नाही. चांगलं तरी बिरी एकदम सुंदर आलेले, मस्त आले. आता धर. आता प्रयत्न खूप केलेत, तर आय होप ऍटलीस्ट त्यांना जेवण नसेल आवडलं तरी माझ्या प्रयत्नांना ते मार्क्स देतील. कारण हे सोपं नाही आहे चुलीवर जेवण बनवणं. ऑनेस्टली अजिबात सोपं नाही आहे. आणि केली तिनं, करून दाखवलं. महान संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेसाठी हातात झाडू घेतला आणि स्वच्छता हीच सेवा म्हणत ते गावागावात फिरले. रोगराई संपावी आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, हाच त्यांचा उद्देश होता. त्यांच्या उपदेशातूनच आपल्याला स्वच्छतेचा खरा मंत्र मिळाला. या बसा बस. खरंच आली 15 लोक. मला तर मस्ती वाटत होती. डोक्यावर पदर. मी लगेच पदर खोचला आणि जे मी वाढायला घेतले फटफट फटफट. मला तर खरंच भारी वाटलं ज्यावेळी गावातली माझ्या घरातलं जेवण खाल्ले. म्हणतात की अन्नदान करावं, लोक आम्हाला दान करतात. कारण आज मी दुसऱ्याने करताना विषयच नव्हता. आणि तुम्हाला घ्यायच लागेल. बद्दल इतके छान आहे तुम्ही, एकदम हाताला चव जास्त आहे. थँक्यू. सुभाष दादांनी शिकवलंच आहे एवढं कडक, एकदम कडक शिकवलंय दादाने मला. माझा आहे. अच्छा. धन्यवाद. लय भारी. मनाला खूप शांती मिळाली की आज माझ्यामुळे माझ्या हाताचं जेवण हे 20 लोक इतके जेवतायत, आनंदाने जेवतायत, हे बघून मला खूप आनंद झाला. मला खरं सांगायचं तर खूप भारी वाटत होतं बायकांना जेवण घालणं. कारण अन्नदान हे सगळ्यात मोठं दान असं म्हणतात. कधी नाही ते करणार म्हटल्यावर मस्तच झालंय. आणि चुलीवर पहिल्यांदा त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा ते सांगाले. काही लोकांना खूप आवडलं होतं, तर त्यांच्या प्रतिक्रिया बघून मला मस्त वाटलं. जेव्हा तसं नाही का एक्झाम देतो आणि समोरच टीचर बसला असतो आणि तो चेकिंग करत असतो की राईट आहे की रॉंग आहे, किती मार्क आहे, आणि बघत असतो की ठीक आहे, ती वाली फिलिंग येते मला. कसं झालंय? छान झालं. एक नंबर खरोखर चांगलं. खूप सुंदर. इथून पुढे आता आमच्याकडे नांदुरा ब्रँड होता पहिला वांग्याचा. आता इथून पुढे आमचे मित्र दीपक म्हणतात की इथून पुढे चव बदलेल, रेवती ब्रँड तयार होणार. वांग्याच्या रेवती ब्रँड अतिशय रुचकर. थँक्यू. जेवण खूप छान झाले. वाटलं नव्हतं चुलीवर तू एवढं चांगलं करशील. शहरात नाही येऊन पण मस्त जेवण केलं. नंतर नक्की बोला जेवायला. मग असं झालं की यस,
काम फत्ते. गावरानग्रस्त जगणं, राहणीमान, पदोपदी येणाऱ्या अडचणी सिटी सुंदरींनी सगळं जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या. तू ज्याच्यात प्रो आहे ते तू मला शिकवायचंय टास्क मध्ये आणि मला ते करायचंय. माझी परीक्षा होणार आहे. पण तू प्रो तर डुक्कर पकडण्यातच आहे ना. हा त्याच्यातच मी. आई शपथ. आता कसं वाटतंय गावात सिटी गाजतय. जे मी काम करतो ते मला तिला दाखवायचं होतं. अथर्व तू मला जेल मध्ये टाकून गेला असं वाटतंय मला. प्लीज तू का बघतोयस इकडे बघ ना पुढे. अथर्व माझं सगळं लक्ष तिच्यावर होतं का नेमकं ही काय करतीये, पाय कुठं टाकतीये, कुठं जातीये, कुठं नाही. जास्त मोठं नाही झालंय का? मोठं नाही झालं ते बरोबर आहे. अरे ऑलमोस्ट ना यार. हे खूप डिफिकल्ट आहे यार. आतापर्यंत मी एक गोटा साफ करून बायलांना वैरणी टाकल्या. ये ना मग तू कर ना. हे सगळं काढायचंय तुला. ए टास्क आहे ना झालं काढलं ना. तर आम्हाला सगळं टास्क पूर्ण होतोपर्यंत आम्हाला सुट्टी देता का तुम्ही? जे पण होतं आय वॉज फिलिंग व्हेरी इकी आणि मला आता पण मळमळत आहे. मी जर त्याचा विचार करते तर ते मला त्याने म्हणजे माझा दुपट्टा गेला. ठेव खाली दुपट्टा आणि पेपटा. दुपट्टा कशाला लागतोय? ठेव म्हणजे हाताने धर. मग हाताला लागेल ना. नाही लागत. तिला काय किरकोळ लागा 5 किलो बी नाही. दे मला वरती दे वरती दे. वरती असते. अरे इथपर्यंत तर ते श्रेय सर तू काहीच नाही काम करत यार. कुठे टाकायचं? उलट ते फेकल्यानंतर आय कुडंट स्टॉप. मी ओकडारच होती. माझं असं झालं. कालचा दिवस आमचा सगळा मानव गेलाय. आजचा दिवस कमरावर जातोय का काय कळाना झाले. जेव्हा मी रामाचं काम करायला उतरले आणि पहिला पेहलू जो होता की देव नाचवत नाचवत मंदिरात न्यायचाय. सदानंदाचा आणि भर दुपारच्या उन्हात ते पण विदाउट चप्पल कारण की देवाचं काम आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.